तर बघा आज केले त्या आम्ही भाकरी आणि मग पाणी प्यायला लागली या. तर इकडं बघा आणलंय चिकन आणलंय बघा. चिकनचे बेत करायचे आपल्याला. तर इकडं तेल तापायला ठेवलं या. मांजर तिकडं झोपलं पर खाऊन 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 पर आणलं होतं आम्ही शिवरात्रीला अकलूजला गेल्यावर. तीन हाय आणलं ही आणलं होतं. तेच की मग ही सांगते ही हा. चालते आणलं होतं बघा शिवरात्रीला गेल्यावर हम्म. यात्रेत त्याचा कुठं तर उपयोग झालाय आता. झालं म्हणजे पातेलं करपलं सगळं. वाव किती छान. होय तर बघा ह्याच्यात मी नवऱ्याला माझ्या म्हणजे ह्याचा अर्क उतरला पाहिजे. अर्क लसूण आलं कांदा मला म्हटलं चिर बारीक मग चेच खोबरं राहिलं खोबरं नंतर टाकायचंय. ह्याचा अर्क उतरवायचा आहे आधी. आणि कसला अर्क हे बघा एवढं बारीक केलं आलं लसूण आणि कांदा. ओ माय गॉड टाकलंय ह्याच्यात आता. खरं बघा लिस्टला असं झाली खूपच छान वाटतं बरं का असं. अगं त्याला हलव की करपलं निम आमच्या वर ठेवली का हलव आहे का आता काय बस मस्त होणार आहे बरं का. तरी पण वास पण चांगला येते. बाई मला असं वासच ना तेव्हा गरम आहे का मग काय गार आहे काय बाई तू बसून या थांब. काय करते या तरी पण ते उचलून तवा उचलून ठेवून मला कोळायचा बाई. तर ही बघा भाजून घेऊ छान असं लाल भडक लालसर गोल्डन कलर यूज कर भाजायचं गोल्डन गोल्डन. ती आठवलं का अचानक मला एका सांगितलेलं चिकन आणलंय बघा 1 किलो चिकन. चिकन धुवत कलेजा होतं ना काय 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 म्हणजे असले हडकाचं ते टाकलं आमच्या मांजराला. मांजर आमचं लय हे आहे. आलं गाडी म्हणलं की ती वाटत बघत बसलं. महाग दिसतंय किती काय माकड म्हणलं ओ कोक तिथं खाऊन आहे. बसलंय निवांत ती. मग तर ह्याच्यात टाकूया हळद. अजून काय काय टाकायचं मीठ. हळद मीठ ह्याच्यात टाकूया मीठ 1 चमचा. तुमच्या चवीनुसार टाका. आमची आई टाकते आपलं फलबक खाना खंड नुसतं. ते लालसर भाजून झाले बघा. त्याच्यात आपण टाकून देऊया चिकन. ओके आवेग टाकायचं चिकन. आज काय आणलं नाही बरं का. चिकन खात नाही पण आम्ही तरी पण आज आणलं चिकन. असू दे एका दिवशी चालताय. एका दिवशी चालून जातं एवढं काय वाटत हलवून घेतलं काय असं केला तसं वापरून घ्यायचं चांगलं. आता ती तर काय सगळ्यालाच माहिती आहे पण आमची गावाकडची थोडीशी रेसिपी माझ्या नवऱ्याच्या पद्धतीत बरं का. तर हे झालंय बघा हळद मीठ लावतो. हळद मीठ लगे केलं आपण ठेवूया ताट. ए मांजरा मांजरा तर उकडलं लगेच त्यानं. आणि आता काय माहिती का काय काय घरातलं लसूण खोबरं अजून थोडीशी अजून लय पण नाही करायचं थोडंसं ग्रेव्ही थोडी करायची आता मग बस काही नाही टाकायचं जास्त त्याच्यात. गावाकडचा काळा तिखट. हा मी तर बनवलेलं माहिती आहे मला तिखट त्याच्यामुळं काय विषयच नाही. तू नाही बनवला गावातनं बनवून आणलाय पण मी भाजून दिला की. पण बनवला त्यांनी ना. हा मग त्यांनी बनवला की पण हा, मग. आपण म्हणजे घरी बनवून आणला ना असं म्हणायचं तर. हा आता काय कर माहिती का जाणता सगळं उचलून आणजा आणताय की आणता आणता. आणि मला बारीक करून दे तोवर पप्पा तुझं येत होते गावात. मी वारी करणार ना मग ती काम राहिले थोडी ती करायची मला. तर चला असू द्या. गॅसची बचत करायची म्हणून चुलीवर करावं लागतं या. नाहीतर युद्धामुळे गॅसचे टाके मिळणार झाले तर टाके भेटणार ते शेतीतल्या माणसांचा हाल चालले. त्याच्या जे टाकी भेटली नाही ना संपली ना त्याचं तर सांगायलाच नको. एकाच्या घरात म्हणजे असं जेवण बनवायला काय ऍडजस्ट केलंय बरं का सगळ्यांनी. कुणी लाईटवरच्या शेगड्या आणल्या त्या कुणी काय केलंय. 2000 गॅसची टाकी झाली आहे सिटीत 2000. गावाकडची चुलीवरचं म्हणतात ना चवच वेगळी आहे. कोरोनाच्या काळात पण चुलीवरचं म्हणजे चुलीनं दाखवून दिली. मग काय आणि आता पण मग हॉटेल तर बंद केली माहितीये का काय काय यांनी. मी पण करते बरं का. सकाळचं असतंय माझं गॅसवर संध्याकाळचं कारण एका टायमिंगचं तरी गॅस वाचलं तरी ती लाखाचं आहे माहिती का. वाव बरोबर आहे. काय माहिती जुनं ते सोनच असते शेवटी चुलीशिवाय पर्याय नाही. खरंय आपल्याला पटलं. मग चुलीशिवाय मजाच नाही. पण जेवणाला मटणाची भाजी वगैरे करायची म्हणल्यावर चुलीवरचीच छान लागते गॅसपेक्षा जास्त. मग उठ आता उठ तू आणजा तेवढं जाऊन. आता आम्ही जातो आता घर मी मसाला बनवतो मी अभि. बनवायचंय तर बघा आपलं चिकन शिजून रेडी आहे. आता आपल्याला करायची रेडी आहे ना रेडी रेडी ना बघ रेडी म्हणलं रेडी शिजून बघा तयार आहे. शिजलंय इथं वरती आपण पाणी थोडंसं पाणी आणि आमच्यात उमललाय मोगरा आता. हो का मस्त असं मोगरा उमललाय. अंडा काय करायचं आता काय करायचंय त्याच्यात थोडासा मसाला टाकूया आपण. मसाला टाकायचा नाही काय नाही. आता सगळं झालेलंच आहे की कशाला टाकायचं त्याच्यात आता. तर घ्या टाकून तर फास्ट थोडासा मसाला टाकूया. घ्या लई नाही सर टाकायचा कारण काजूकर पण आपण टाकला त्याच्यात करताना त्यानं हलवणार आहे आता. थांब गं. आता हे झालं.
सुहाना मसाला सुहाना मसाला सुहाना मसाला. हलवायचं आणि आता काय करायचं तर घ्यायचं आणि याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यात टाकायचं चिकन. का असं केलं? सुक्क. अच्छा सुक्क करते वे. मग तुला काय वाटलं? मला वाटलं मसाला सगळ्या टाकायला लागली सुक्क बनवायला मला प्रश्न पडला गे. तुला पडलाच असणार. म्हणलं अशी कधी का काय करायला केलंच लागली? नाही का तुम्ही? पडणारच हलवा जरा आपण छान. थोडं तेलच करायचं, लय नाही करणार मी सुक्क. टाकू का मांजर मांजर म्हणे बघ. आता ह्याच्यात टाकूया आपण चिकन 65 आणलेलं बघा मला ते. बघा एक कसं पण काय बी टाकायला लागली आता इथं मम्मी आमची. कडक होतं रे ना. त्याला तर तळायचं ना मग डायरेक्ट. त्याला तळतल्या. का कॅन्सल. कडक होतं आता. आता असंच कडक द्यायचं का त्याला. कडक होऊ द्यायचं. तर कोथिंबीर कोथिंबीर टाकूया पैसे. आता काय कुत्रीम टाकायची कुत्रीम. आणलीच नाही मग जाऊन तर. का ग मी नाही गेले तिकडे तर. एवढं कुठलं मला सांगायचं ना मी गेला असतो आणायला आता. बरं राहू द्या आता बाजूला. बरं राहू दे. हे काढून किती बाजूला. हा आणि आता कालवूनच करूया आता. आता कालवण करू कालवण. त्याला कालवण करू आता फास्टमध्ये आवडायचे आता. आता हे आता कसं करायला कालवूनात टाकायला. आता करूच किती टाकला आहे मम्मी. कुठं काय काय खोबरं टाकलंय पहिले त्यात. हा खोबरं नाही टाकलं. मग बरोबर खोबरं कुठं टाकलंय आपण त्याच्यावर. अगं ती बघ टोमॅटो तसंच राहिलं. असं जातं इकडून. ग्रेव्ही आता भाजली बघा आपण आता. त्यात टाकू आपण सुहाना मसाला. सोहाना मसाले जाहिरात होती आपली. हा सोहाना मसाल्याची हा जाहिरात. ही मांजर मधी 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 करते काय सुजून घेत नाही स्वतः. त्याला सोहाना मसाला टाकून घेतलाय बघा आपण. ह्याच्यात आता आणखीन टाकूया काय काय टाकायचं त्याच्यात. तिखट. लाल तिखट काळा तिखट म्हण. गावठी पद्धतीनं केलेला भाजलंय का मसाला तरी? भाजते नाताना टाक. अशी भाजून घेतली का? तर मांजराला टाकलं का नाही काय. टाकली. पाणी टाकायचं तुम्ही टाकूया. बेसन टाकलं का त्यात. तसलं कायचं टाकलं नाही आई अजून. गो. फक्त कांदा तुम्ही भाजून घेतलाय हा. तीच बारीक केलाय. उद्याच्या नादात खाल्लं पोळलं मला. उडलं तेल हातात आता उद्या अजून करायचे त्या पापड्या आता माहिती का. आयो तूच किती पापडी मी घरीच नाही. असं लागलंय की बाई करू उन्हात तानाचं तुम्हाला काही सांगू. ऊन लागत होतं सकाळ सकाळी सुद्धा. इतक्या लवकर ऊन तापतं या. बस केवढं तिखट. मग आता तर 11लाच ऊन तापायला लागले माहितीये का. देवावर जायचं नाही. घाल त्याला काय असते तवा ध्यान राखल की मांजर आपलं. मांजराच्या विश्वासावर सोडून जा. टाक त्याच्यात कोथिंबीर आता. ओलीच कोथमीर पाहिजे होती बाया. पण कसलं जाळ तर लागलाय. आता उन्हाळ्याला असंच होत असतं या. बस की मांजरायचं. ग्रेव्ही आता इथं भाजून झाली या. कसलं रे देवा. काय तर घे की मग. आणि इतकंच काय गरम झालं ते. काय माहिती कसं झालं इकडं. अयो आता कंबर दुखायली तर बसून बसून खाली. आवड जरा फास्ट. मला उकळी यायला लागली आता. टाकून घेतली मसाला. उकळू तर ती उकळल्यावर टाक मग. ऊनच तसलं आहे तर काय करायचं. टाक मरणाचं करू. मग ऊन जास्त असणारच. आली की उकळी त्याला आता. अगं थांब की तर राहीना ना फिरायना ना. राही ना धर कशानं तर धर. घ्या आता. बघा आली का नाही तरी आता. कसं काय कट आलाय. आलाय चांगला कट. मग इतका मसाला विसाला टाकला म्हणलं कट येईल नाही तर काय होईल? टाकलं नाही. साधंच केलंय. म्हणजे काळा तिखट मसाला असं टाकलाय असं कट म्हणते ग मी. तसा नव आला आला कट चांगला आलाय चांगला आलाय. किती वाजले ते आता. 5 बस. मस्त असा कडक असा रस्ता झालाय बघा. आणि घेतलंय असं वाढायला आता. कांदा आणि भाकरी ज्वारीची. हा इकडे आहे कांदा भाकरी. मस्तपैकी. आणि इथं सुक्क केलं बघा. आणि माझं पण ताट आलंय आता इथं. तर घ्या आता वाढायला. मला पण दिलेलं आहे. दिलंय हा दिलं. टाव आता मस्तपैकी. हा घ्या आता सुक्क सुक्क. वास तर लय भारी सुटलाय बाबा घरात सगळ्या. हाय ना आयडे. होय. मग वास सुटणारच. चला आता आपण पण ताव मारू बघा. लिंबू काय भेटलंच नाही.
लिंबाची पंचायत पडली उन्हाळ्यामुळं 20 रुपयाला 5 देते ती माणसं लिंब 20ला 2 20ला 2च झाले आता. हिशोबात अवघडच आहे आता चांगलं झालंय का हा. विषय संपला गेली याच्यात लाईट आता आणि खातो. लाईट गेले पावसाचं वातावरण झालंय आमच्यात वादळ माझं तर घ्या जेवण. हां तर आमचा एवढा छोटाच ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचा आहे तर चला टाटा बाय बाय